तुम्ही पाहत आहात JDM लाईव्ह। ताज्या बातम्या बघण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। भारताच्या रेल्वे इतिहासात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या प्रवासी ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले। ही ट्रेन हरियाणातील जिंद ते सोनीपत मार्गावर सुरू करण्यात आली असून भारत हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला आहे। ही ट्रेन ग्रीन हायड्रोजन फ्यूल सेल तंत्रज्ञानावर चालते। त्यामुळे डिझेलप्रमाणे धूर किंवा कार्बन उत्सर्जन होत नाही, तर केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते। पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हा भारतीय रेल्वेसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। भविष्यात देशातील इतर रेल्वे मार्गांवरही अशा हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याचा रेल्वेचा मानस असून हरित आणि प्रदूषण मुक्त वाहतुकीकडे भारताने मोठे पाऊल टाकले आहे।